माझं वैयक्तिक बाबतीत त्यांनी जे काही म्हटलं, मला याच्यावर काही फरक नाही पडत. कारण आमच्या स्थानिक काही नगरसेवकांनी आता पत्रव्यवहार करतायत. माझ्या मिस्टरांचं नाव घेतलं गेलं. ज्या दिवशी मी जर्मनी, जिम, परभणी या विषयावर बोलेल ना, महापौरांच्या बाबतीत जर्मनी, परभणी आणि जिम काय होईल ते महापौरांनी सांगा. कारण मी अजिबात कुटुंबावर जाणार नाही. पण माझ्याकडे आलेल्या आता व्हिडिओ, माझ्याकडे आलेल्या माहिती मला अजिबात लोकांचा पण आणायची नाही. कारण व्यक्ती म्हणजे महापौर पद आणि विरोधी पक्ष पद याच्यावर तर कलगीतोरे होऊ शकतात आणि व्हायला पाहिजे. पण ज्या वेळेला फॅमिलीवर तुम्ही येता त्याचाही मला काही नाही वाटत. कारण आमच्या अशा अनेक फॅमिलीला बदनाम करण्याचे बरेच तुमच्याकडनं सगळे षडयंत्र झाले. त्याच्यातून तलाकून सलाकून आम्ही निघालो. फक्त जो काही एक गुप्त शोध लावलाय आणि मी पण गुप्त शोध तुमचे बरेच आता काढेनच. त्या गुप्त शोधांमध्ये फार भयानक आहे. अगदी ते वाशी बिशीपर्यंत पोचेल. प्रचंड भयानक आहे. त्यामुळे ना आपला वाद काय होता? आपला वाद असा होता, माझा वाद नाही, मुंबईकरांच्या असलेल्या करोडोपाणी आलेल्या पैशाचं सगळ्यांनी मिळून, मी असं नाही म्हणणार की आमचीच जबाबदारी तुमचीच जबाबदारी, सगळ्यांनी मिळून जतन केली पाहिजे. तुमच्यावर आधी मोठ्या प्रमाणात खर्च झाला त्या बंगल्यावर. तुम्ही आल्यानंतर झुंबर काय बदलले, अंक काय बदललं, हे काय बदललं, लाद्या काय, असं अलाव केलं या महापालिकेनी. हेरिटेज वास्तू आहे ना. त्या बैठकीच्या याच्यामध्ये अनेक मोठी टेबल, चांगली खुर्च्या, त्या चांगल्या वर्किंगमध्ये होत्या. परत तुम्ही 3, 3.5, 4 करोड खर्च केले. परत तुम्हाला बॅरिकेड लावायला 3 करोड पाहिजे. परत तुम्हाला कार्यालयीन काम करायला प्रसिद्धीसाठी 11 तुमच्याकडे स्टाफ आहे. आणि कसली प्रसिद्धी पाहिजे? म्हणजे वैयक्तिक प्रसिद्धी की प्रथम नागरिक म्हणून आपल्याकडे कोणी आले गेले आपण देतोच ती. कन्सर्न सिस्टर म्हणून काही देशातली लोक येतात ती देतोच, दिलीच पाहिजे. कारण मुंबई ही सर्वांसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी तर आहेच राजधानी, पण देशात जगात मुंबईचं नाव आहे. आणि म्हणूनच जर्मनी, त्याच्यानंतर जिम, आणि जिम नंतर मी म्हटलं ना जर्मनी, परभणी, जिम, जेव्हा वैयक्तिक गोष्टीत घुसू ना तेव्हा मग उत्तर द्यायचं. त्याप्रमाणे ज्या पद्धतीने पैशांचा चुराडा होतोय, 3 पत्र तुमच्याने, तरी तुम्ही सांगता की माझी पत्रच नाही. पहिलं म्हणजे सुरुवातच कुठून झाली तर मला गाडीवर दिवे पाहिजे. मुळात पहिले आधी चांगले दिवे लावा कामानी, मग गाडीवरच्या दिव्यांचं बोला. आणि ते असे पाहिजे तसे पाहिजे, तिथेच पहिला वाद चालू झाला. कारण रेड कार्पेट किंवा रेड जे काही आपल्याला दिवे दिले जातात ते नाही पाहिजे करूनच तर गेल्या 10 वर्षात बंद झाली. आणि आल्या आल्या महापौरांना ते दिवे हवे झाले. तेच पहिले दिवे लोकांना दिसले मुंबईकरांना. आणि त्यामुळे तो संपूर्ण गाडीचा हे बंद करावा लागला. त्यानंतर महापौरांनी दुसरी मागणी केली. काय तर म्हणे माझ्या खाजगी पीएला 50,000 रुपये, आणि काय म्हणे शोध लावला तो निधी म्हणे खर्चच झाला नाही, तो निधी असा खर्च झाला पाहिजे. म्हणजे एका बाजूनी गेल्या 25 वर्षात जे महापौर बसले त्यांनी असा वायफळ खर्च केला नाही, तुम्ही तुमच्या तोंडाने कबूल केलात.
तुम्हीच कबूल करताय की झाला नाही म्हणून मी मागते माझ्या जे आहेत त्यांना 50,000 खर्च द्या. त्याच्यानंतर आयुक्तांच्या डिपार्टमेंटकडनं स्टेनो लिपिक हेही मागून घेतलं. म्हणजे ज्या वेळेला तुमच्याकडे इतका मोठा जो महानगरपालिकेच्या MS डिपार्टमेंट किंवा आयुक्त डिपार्टमेंट ची लोक तुमच्या सेवेत असताना, आम्ही महापौर असताना आयुक्तांचा, AMCचा किंवा महानगरपालिकेच्या काही गोष्टी त्या लोकांपर्यंत पोचल्याच पाहिजे, लोकांसाठी काय करतोय, आणि महापौरांचा असा तो खर्च अपेक्षित होता आणि तो करत होते. मी कधी ह्या गोष्टीकडे आम्ही लक्षात नाही दिलं, कारण आम्हाला ती गरजच नाही वाटली. म्हणजे माझी प्रसिद्धी माझी काय, आज मी म्हणते ही जी काही खुर्ची आहे ही माझ्या पिताश्रींनी नाही दिली. त्या खुर्चीचा एक वेगळा भले आम्ही आज विरोधात आहोत. जेव्हा मला महापौर बनवलं ते माझ्या पक्षाचे जी लोक प्रमुख असतात ते बनवतात. आपल्या पिताश्रींनी दिलेलं नाहीये. आपल्या पिताश्रींनी आपल्याला नाव, कर्म, परत हे दिलंय. पण माझं झालं, माझा बंगला कुठला? हो, हा 2.5 वर्षाचा तामझाम आहे, नंतर या आमच्या बाजूलाच. त्यामुळे मला आश्चर्य वाटतं यांना झालंय काय. अनेकदा मी असं म्हटलं, खरं बोललं स्वतःवर आपण मुंबईकरांचे किती पैसे खर्च करून घेणार आहात. ज्या तिसरं आलं 50,000 ते झाले, गाडी झाली. तिसरं काय आलं की श्रेणिक कोटेजांचं, यांनी त्यांचं झालेलं नुकसान जे आता बातम्या तुमच्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मी वाचते ते बघितलं तर ते ऑलरेडी मुलांची फसवणूक, विद्यार्थ्यांची फसवणूक करून त्यांच्यावर ऑलरेडी बरेच गुन्हे काय जे काही चाललंय त्याचं तुम्ही प्रमोशन करता. मग इथेच खरा भ्रष्टाचार चालू आहे. काय म्हणून प्रमोशन, कशासाठी प्रमोशन करतात? तर म्हणे अरे आमच्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये इतके दर्जेदार शिक्षक आहेत की आतापर्यंत त्यांनी आपला दर्जा 10वीच्या वर्गात मुलं 90%, 95% जेव्हा रिझल्ट लावतात ना, आणि जेव्हा महानगरपालिकेची मुलं या मुंबईत पहिली येतात ना, त्याच्यावरच कळतं आपला दर्जा किती मोठा आहे. पण यांना विश्वास नाही. ज्यांची शिफारस म्हणून जे करतायत त्यांना काय, जे काय कर्जबाजारी झाले त्यांना कर्जातनं बाहेर काढण्याची मॅडमने घेतली का? आणि मग इथे वाटत ना हा भ्रष्टाचार आहे. आणि तुम्ही स्वतः तर अडचणीत आलात, त्या एज्युकेशन चेअरमनला पण अडचणीत आणलं. पत्र आहे. एवढं सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला मला आठवतंय मुख्यमंत्र्यांनी कळवलं होतं की कुठल्याही अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये आपण जाऊ नका, पहिलं पत्र होतं ना, तेही नाकारलं. माझं नाहीच. कसं काय, तुम्ही कसं काय नाकारता? 1 तास आपण प्रेस घेतला, त्यातली 10 सेकंद पण आपण खरं नाही बोलला. आणि मला असं वाटतं ज्याला आपण बदल्यांमध्ये स्थगितीचे हे प्रकरण, कॅश फॉर पोस्टिंग, हे पहिला घाट घातला गेला. माझं म्हणणं आहे तुम्हाला अधिकार द्यायलाच पाहिजे, पण कर्तव्य तर करा. काल परत एक पत्र पाठवलं, माझ्या नावावर कुठलंही, अरे प्रशासन हेच वाट बघतंय कधी एकदा त्या महापौरांचे सगळे अधिकार काढून घेतोय आणि फक्त प्रशासनच ह्या सगळ्या गोष्टीला निर्णय घेतील. अहो तुम्ही
महापौर का बसवला जातो? आपला 1888 नियमन अधिनियम हे सगळं वाचताय की नाही? तुम्ही पत्र देऊन कबूल करताय की हे काही अधिकार मला ठेवू नका, माझं नाव घेऊ नका? चांगलंच हे केलं खरं, म्हणजे दोन्ही अधिकार तुम्हाला नाही. तुम्हाला जे अधिकार आहेत महापौर पदाला ते वापरले पाहिजे आणि ते लोकांसाठी वापरले पाहिजे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, काय चाललंय? आणि तुम्ही ज्याचा उल्लेख करताय कंटिन्यू, आज आम्हाला 138 पुरस्कार मिळाले. खोटं बोलण्यामध्ये तुम्हाला पुरस्कार मिळू शकतो, आणि तुम्ही ज्याचा ज्याचा कंटिन्यू उल्लेख त्याचा मला अजिबात लागत पण नाही किंवा मी ते लावून पण घेणार नाही. तुम्हाला आहे ना, दालनं आहेत ना, कोर्टसारखं दालन आहे, आयुक्तांकडे दालन आहे, करा. आता याची शहानिशा झालीच पाहिजे. मी आयुक्तांकडे आत्ता जाणार आहे. बाबा काय कुठले घोटाळे झाले आहेत? महापौर म्हणून जसं तुम्ही काम करताय अशा चुका कधीही आमच्या झाल्या नाही. उलट मीडिया म्हणा किंवा जगात या मुंबई महापालिकेची कीर्ती असलेल्या आयुक्तांबरोबर राहून काम करून आम्ही ती मिळवली. भयानक विषाणूचं साम्राज्य होतं कोविड सारखं, त्या काळात आम्ही काम केलं. असं छान छान करून नाही, जे मिळेल एक एक दिवस उपाशीही राहिलो आणि भयानक चाललेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा जेव्हा माननीय मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेबांच्या हे लक्षात आलं, त्यावेळेला त्यांनी त्या कॅश फॉर पोस्टिंग जे महापौरांनी पत्र दिलं होतं त्याला स्थगिती दिली. तुमच्या प्रत्येक पत्राला स्थगिती मिळते. काल स्टँडिंगनी तुमच्या वॉर्डमध्ये व्हिजिट घेतली. काल स्टँडिंगनी तुम्ही दिलेला प्रस्ताव नॉट टेकन केला. ही नामुष्की कोणाची आहे? याच्यावर तुम्हाला जरा पण मनाची नाहीच, जनाची तरी ते आहे का? वागण्यातून दिसते का? महिला म्हणून जेव्हा आम्ही एकमेकींबद्दल आदराने बोललं पाहिजे, पण ज्या दिवशी मी ठरवते की नाही आता या गोष्टीवर, त्याच दिवशी माती खायचीच आहे. काय चाललंय? तुम्ही जे जे काही माझ्या मिस्टरांबद्दल मला बरं वाटतं. कधी नव्हे तो किशोर पेडणेकर, म्हणजे माझ्या विभागातले लोक जर ऐकत असतील तर ते म्हणतील की त्या देव माणसाला या अशा बाईंनी का ओढलं. कारण कधीच ते रिटायर्डच काहीतरी 2023 ला झाली. मी महापौर असताना पण सकाळी उठून जॉब करत होते स्वतःचा, रात्री पण कोणाला दिसत नव्हते, आणि आले जेवले की आपलं काम करायचं. कधी मीडिया म्हणून तुम्ही सांगू शकता कधी होते? यांच्या नावावर म्हणे कंपनी आहे, चॅलेंज आहे महापौरांना, थोबाडाला येईल ते बोललात का? माझं पत्र येईल आज, खरं करून दाखवा. कुठली कंपनी माझ्या मिस्टरांच्या नावावर आहे? मी बाकी प्रताप तुमचे सांगणार आहे, येणार आता ते सगळ्यांचे येणार. फॅमिलीला घेतलात ना, आता येणार प्रताप. म्हणून म्हटलं जर्मनी ते परभणी, जिम सगळं येणार. घरात कोण कोणाशी बोलत नाही, कोण कोणाकडे वेगळा राहतो, सगळं येणार. आता मात्र नाक शाबूत राहील याची काळजी घ्या. कारण आरोप करताना प्रूफ द्या. मी प्रूफ देऊन बोललो असं पत्र देणं आणि भुकणार. ज्या गोष्टीचं तुम्ही आरोप करता त्या गोष्टीच्या चौकशा काही संपल्या, काही चालू आहेत. काय माझं काहीच प्रॉब्लेम नाही, कधीही करा, कुठेही करा, कशीही करा.
म्हणून परत परत सांगते, जिम जर्मनी ते परभणी, एखाद्यांच्या घरात घुसून त्या घराचा आखाडा करणं हे मला आवडत नाहीये, मी करू इच्छित नाही. परंतु जर आपण अशा प्रकारे आज ते कोटेजाचा तुम्ही प्रमोशन केलं, 2022 पासून दिवाळा निघालेला लास त्याचं तुम्ही प्रमोशन करता, याचा अर्थ काय काय घ्यायचं? म्हणजे ज्या गोष्टी नाही घडल्या, बरं त्याच्यात तुम्ही जे म्हणताय हे पत्र माझं नाही, ते पत्र सगळ्यावर आवक जावक, अगदी काल काय त्या कोण पीए, त्या पीएना तर आता ते यावंच लागणार आहे त्यांना, पण त्यांची टेप वाजवली, किती खराडी ती खोटी ती आता आणणार, त्या पण अडचणीत येणार. कारण तुम्हाला MS डिपार्टमेंट काम करायला बसवलंय, त्या उचापती करायला बसवलंय, हा पण प्रश्न येईल. त्यांनी नंतर हेही सांगितलं की माझ्या दालनात एक कागदांची हो, मी माझे दिलेले पत्र, ती पत्राची उत्तर का दिली नाही हेच तर मी मागितलं. आणि आपल्याकडे ती आहे, म्हणजे काही चॅनलवाले असे असतात ते आले होते. त्याच्यानंतर मी MS ला बोलवलं, MS असलेला स्टाफ त्यांना बोलवलं आणि म्हटलं द्या कागदपत्र माझी द्या. त्यांनी कबूल करावी की आम्ही त्या महापौरांची कागदपत्र दिली वैयक्तिक, मी कशाला मागू? त्यामुळे मला असं वाटतं फारच महापौरांचा कारभार बेताल चालू आहे, कुठल्याच गोष्टीचं त्यांना तारतम्य राहिलं नाही. ज्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे त्या गोष्टी फोकस होत नाहीये, फक्त मला द्या मला द्या एवढंच चाललंय. आणि काल त्यांनी एक जे वाक्य वापरलंय, झारीतले शुक्राचार्य, मुळात झारीतले शुक्राचार्य कोणाला म्हणतात माहितीये का? जेव्हा स्वकीय त्रास देतात. आम्ही तर विरोधातच आहोत, आणि आम्ही विरोधात तर विरोधात 90% चूक आहे ती बोलणारच. पण झारीतले शुक्राचार्य हे कोणाचं नेतृत्व करत होते? ही दंतकथा ऐकून घ्या, राक्षसांचं नेतृत्व करत होते. कच, दमयंती, शुक्राचार्य, या सगळ्या गोष्टी जरा समजून घ्या. मग असे कोण राक्षस आहेत तुमच्या पक्षात की जे तुम्हाला त्रास देत आहेत? आणि झारीतले शुक्राचार्य आता शोधाच. तर तुम्ही एज्युकेशनला आणलातच अडचणी, अजून किती जणांना आणणार आहात? तुम्ही महापालिकेतल्या 3 अधिकाऱ्यांना आम्ही मागितल्या आता चौकशा, एक उद्यान अधीक्षक, एक गॅरेज प्रमुख आणि एक PRO प्रमुख, तिघांच्या तुम्ही लेखी मागितले ना, येऊ देतात त्यांच्या चौकशा आता बाहेर. आम्ही मागतोय, तुमचं पत्र आहे म्हणून मागतोय. म्हणजे तुम्हाला महापौर म्हणून मान सन्मान, तुमचा रुतबा टिकावा म्हणून प्रत्येक पदाधिकारी, तिथला असलेला प्रशासनाचा कर्मचारी किंवा अधिकारी, तुमचा रुतबा टिकावा. पण तुम्ही त्यांना अडचणीतच आणताय. बरं आहे, चांगलं चाललंय. आणि जे मी आता पत्र देईन त्याची नीट व्यवस्थित उत्तरच द्या, बघायचं. ताई, तुमच्या मिस्टरांचा उल्लेख केला गेला महापौरांकडून की त्यांची कंपनी होती, कोविड काळामध्ये घोटाळा झाला. अमोली खाडे यांनी देखील पत्र लिहिलंय की माफी मागितली पाहिजे. तुम्ही देखील म्हणताय की या सगळ्या संदर्भात महापौरांनी चौकशी करून द्यावे. त्यामुळे आता नेमकं तुम्ही महापौरांना काय पत्रात अजून मागणी करणार आहात? कारण तुम्ही म्हणताय नाही, महापौरांचं बेताल वागणं आहे, खूप खोटं बोलतायत. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा स्वार्थ आणि भ्रष्टाचार दिसतोय. कोटीच्या कोटी उड्डाणं लगेच हवी झाली, त्याच्यावर अनेकदा माननीय मुख्यमंत्र्यांनी रोख लावण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांना पण माननिराशा झाले आहेत. सभागृह नेत्याचा कालच आपण पाहिलं, खाली बसा म्हणते ना, बसाच. काय तुम्ही काय नळावर भांडायला उभे राहिला? ती भांडणं आता कमी झाली, आता सुशिक्षित झाली लोक, नळच राहिले नाहीत आणि भांडणही नाही राहिली.
पण अगदी पदर बिदर खोचून काही गोष्टी चुकल्या पण असतील, मी त्यालाही डिनाय नाही करत. पण पालक म्हणून त्या सभागृहाचं तुमचं काम नाही. आणि आम्हाला जेव्हा वाटतं की अरे बापरे, महापौरांचं लक्ष नाही, मग आमच्या आयुक्तांचं लक्ष नाही, कोणतरी चुकीची माणसं बसली आहेत, त्याची शहानिशा करायला जाणं का ते आमच्या दृष्टीने अयोग्य कसं काय ठरू शकतं? उद्या कोण काय ठेवून गेलं तर तो काय फुटणारा बॉम्ब आहे किंवा काही असेल, ते काही एकाचच नाही घेऊन जाणार. आणि जर त्याची चौकशी तुम्हाला काय इतकं लागलं मुळात, याचं एम एच डिपार्टमेंट, आयुक्त डिपार्टमेंट यांनी या सगळ्या गोष्टीची शहानिशा करायला पाहिजे. तुम्ही चॅनलवाले पण आतमध्ये आलात तर तुमच्या चॅनलचं जे काही कार्ड आहे एक तर इथे लावा किंवा गळ्यात घाला. आम्हाला कसं कळणार तो चॅनलचा माणूस आहे? त्यामुळे अशा गोष्टी पुन्हा घडू नये याच्या आम्ही कायम काळजी घेत राहू. पण महापौर जर अशाच बेताल वागायला लागल्या, खोटं बोलायला लागला, तर पुढचे सगळे दिवस कठीणाहून कठीण झाल्याशिवाय राहणार नाही. श्रेणी कोटेच्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणतायत की माझ्या दालनातून असं कुठलंही पत्र आयुक्तांकडे गेलेलं नाही. म्हणजे वारंवार असं होतंय की अनेक वेळेला पत्र महापौरांच्या नावाने जातात, पण नंतर ते ही फॅक्ट डिनाय करतात की माझ्या नावाने कुठलंही पत्र गेलेलं नाही. आताही कोटेचांबद्दल ते बोलतात की मी असं कुठलंही पत्र शिफारसीचं लिहिलेलं नाही आयुक्तांकडे. पुण्यामध्ये ज्या काय कोणी आकांक्षा मालची